हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफ़ा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ दो न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या 5ही जिल्ह्यामध्ये मागील 1.5 महिन्यापासून तयारी सर्वत्र सुरू आहे। फार मोठं काम आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये 4 मुक्काम आणि 5 दिवस म्हणजे 4 नाईट्स अँड 5 डेज याला म्हणू आपण, अशा प्रकारच्या आपल्या जिल्ह्यामध्ये यात्रा ही राहणार आहे। तिथून हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 4 मुक्काम आहेत। 1 दिवस विश्रांतीचा आहे आणि बाकी 4 मुक्काम असं धरून 4 मुक्काम हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे। नंतर वाशिम जिल्ह्यामध्ये आहे, अकोला जिल्ह्यामध्ये आणि बुलढाणा, असे 5 दिवस ही सगळी यात्रा ही राहणार आहे। त्यामुळे पदाधिकारी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे जोमाने ही कामाला लागलेले आहेत आणि याला चांगला प्रतिसाद। आता नांदेडची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे। मला सांगायला आनंद आहे की नियोजित वेळेपेक्षा अगोदर आज म्हणजे उद्यासाठी काही ठेवलेलं नाही, उद्या फक्त जाऊन तिथे प्रतीक्षा करणं हा तिथला कार्यक्रम आहे। आणि याच्यामध्ये एका प्रकारचा एक चांगला संदेश देशामध्ये जाईल। सामाजिक क्रांती महाराष्ट्र नेहमीच देशात अग्रेसर राहिला। कुठल्याही सामाजिक एकंदरीत क्रांती घडवण्यामध्ये महाराष्ट्र हा नेहमीच अग्रक्रमाने एकदम संघर्षामध्ये पुढे राहिलेला आहे। ही चळवळसुद्धा महाराष्ट्रातून गावखेड्यापर्यंत जाईल आणि लोकांचं या पदयात्रेला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे आणि मिळत जाईल, ही आपल्याला उद्यापासून महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल। आपल्यासोबत फक्त मला थोडी सुधारणा उद्याच्या कार्यक्रमात सांगायची आहे, कारण कार्यक्रमात थोडासा बदल आहे आणि तो उद्या लोकांपर्यंत जावा आपल्या माध्यमातून, अशी माझी आपल्याला विनंती आहे। ते म्हणजे उद्या सायंकाळी 7:30 पर्यंत राहुलजी देगलूरमध्ये आगमन होणं अपेक्षित आहे। 7:30 वाजेपर्यंत। सुरुवातीला 4चा वेळ साधारण ठरला होता, परंतु त्याच्यामध्ये बदल होऊन सायंकाळी 7:30 वाजता त्या ठिकाणी देगलूरमध्ये आगमन होईल असं एकंदरीत चित्र आहे। आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नगर परिषदे शेजारी इथे आगमन व त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणं, त्या ठिकाणी विनम्रपणे त्यातील नतमस्तक होणं, महापुरुषांच्या इथे पुतळ्यांना हार घालणं त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी, आणि तिथून काही कार्यक्रम, काही ज्याला सांस्कृतिक कार्यक्रम थोडेफार वेळेच्या मर्यादा लक्षात घेऊन घेतले जातील। राहुलजींचं एक छोटेखानी भाषण त्या ठिकाणी सायंकाळी 7:30 पर्यंत व्हावं अशी अपेक्षा आहे। त्यामुळे आणि ही एक नवीन अशी कल्पना आहे की देगलूरहून रात्रीची ती तेलंगणामधून चालत येणार आहे। तेलंगणातून महाराष्ट्रात चालत आणि महाराष्ट्रातल्या देगलूरमधून वन्नाळीला जे गुरुद्वारा आहे तिथे गुरुद्वारा यादगार साहिबजादे बाबा जोरावर सिंग बाबा फतेह सिंग अशा नावाने जे गुरुद्वारा देगलूरला वन्नाळी इथे आहे, तिथे ते रात्री देगलूरहून निघून तिथे चालत जाणार आहे। हे मशाल पदयात्रा राहणार। हातामध्ये मशाल ही घेऊन ही पदयात्रा ही देगलूरमधून ही वन्नाळीला रात्री 12, 12:30, 1च्या मध्ये ती पोचावी अशा पद्धतीचं नियोजन आहे। देगलूरचा होणारा कार्यक्रम त्या ठिकाणून चालत जाऊन ही महाराष्ट्रातील तेलंगणाचे सुद्धा काही प्रतिनिधी असू शकतात, ते सर्वत्र एकत्र मिळून आम्ही वन्नाळीला त्या ठिकाणी रात्री आम्ही जाणार आहोत चालत। त्या ठिकाणी हे 9 किलोमीटरचं अंतर आहे साधारण। देगलूरपासून वन्नाळीपर्यंत हे 9 किलोमीटरचं अंतर आहे। साधारण 3 तासाच्या आसपास हे अंतर कव्हर व्हावं अशी अपेक्षा आहे। कधीकधी राहुलजींच्या स्पीडने कदाचित 2-2.5 तासातसुद्धा कव्हर होऊ शकतं, सांगता येत नाही। आमची स्पीड प्रयत्न करतो आहे आम्ही रोज म्हणजे ती मॅच करण्याचा, परंतु रात्री आम्ही साधारण 12, 12:30 पर्यंत वन्नाळीच्या गुरुद्वाऱ्यामध्ये जायचं। आणि ह्याचं औचित्य असं आहे की त्या गुरु नानक देव जयंती जी आहे ती 8 तारखेला आहे आणि त्याचं औचित्य लक्षात घेऊन राहुलजींनी आम्हाला सूचना दिल्या की मला
तिथून चालत जायचं आणि गुरुद्वाऱ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी थोडी पूजा अर्चा आणि तिथे थोडं बसायचं आहे. तिथे संतांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तिथे थोडा वेळ बसायचं आहे. त्या कार्यक्रम रात्री होणार आहे. म्हणजे देगलूरपासून वन्नाळीपर्यंत पदयात्रेने जायचं, तिथे दर्शन गुरुद्वारामध्ये घ्यायचं, थोडी पूजा अर्चा जी काय असेल तिथे करायची आणि ते संपवून पुन्हा देगलूरला यायचं. अर्थात रिटर्न जर्नी बाय कार आहे. म्हणजे तुम्ही म्हणून परत 9 किलो परत चाललं, मग रिटर्न जर्नी जी आहे ती बाय कार आहे, कारण ती चालणं असं होणार आहे रात्री. येताना मात्र बाय रोड बाय कार ती जर्नी पुन्हा वापस देगलूरला येणार आहे. रात्री देगलूरला मुक्काम आहे. त्यामुळे देगलूरचा मुक्काम ठरल्याप्रमाणे होणार आहे. पण रात्रीची पदयात्रा, मशाल पदयात्रा ज्याला म्हणू आपण, ती रात्री निघणार 12:30-1च्या आसपास ती पूर्ण होईल. दर्शन गुरुद्वाऱ्यामध्ये होईल. त्या ठिकाणी गुरु नानक देवजीचं तिथे दर्शन किंवा तिथे पूजा अर्चना जी काय असेल ती जयंतीच्या निमित्ताने होईल आणि तिथून रात्री पुन्हा परत येऊन देगलूरला मुक्काम करायचा हा ठरलेला साधारण क्रम आहे. आणि 8 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो 8 तारखेला सकाळी साधारण 8 वाजेपर्यंत निघायचं. सकाळी 8 वाजता वन्नाळी निघायचं आणि पुन्हा वन्नाळीला जायचं. म्हणजे ज्या ठिकाणी रात्री आपण जाऊन पदयात्रा समाप्त केली होती त्याच पॉईंटला सकाळी बाय कार जाऊन वन्नाळीला जायचं आणि वन्नाळीहून पुन्हा यात्रा ही बाय चालत जाऊन वन्नाळीहून यात्रा ही गुरुद्वाराच्या आसपास तिथून सुरू होईल आणि वझरग्यापर्यंत जाणार. वझरग्याला तिथे स्टॉप आहे. साधारण दुपारी 3 वाजेपर्यंत स्टॉप आहे वझरग्याला. साधारण आपण गणित धराल की 7:30ला 8ला वन्नाळीला पदयात्रा सुरू होईल. ती साधारण 4 ते 5 किलोमीटरची पदयात्रा आहे आणि ती यात्रा वझरग्याला जाऊन थांबणार आहे. तिथे दुपारचं जेवण आणि विश्रांती त्या ठिकाणी आहे आणि तिथून खदगाव फाटा पुढचा जो कार्यक्रम आहे तो वझरग्यावरून थोडासा पुढे गेल्यावर दुपारी 3-3:30च्या आसपास खदगाव फाट्यावरून पुन्हा यात्रा ही जाईल आणि सायंकाळी शंकरनगरला आपला मुक्काम शंकरनगरला यात्रेचा राहणार आहे. आणि तिथे शंकरनगरला पोचायच्या अगोदर भोपाळा जे गाव आहे शंकरनगरच्या अलीकडे, त्या भोपाळा गावामध्ये कॉर्नर मीटिंग आणि आपली पदयात्रेची समाप्ती ही जी आहे ती भोपाळ्याला होणं आहे. तिथे कॉर्नर मीटिंग होईल, पदयात्रेची समाप्ती त्या ठिकाणी होईल आणि तिथून शंकरनगर शॉर्ट डिस्टन्सला आहे, तिथे जाऊन रात्रीचा मुक्काम शंकरनगरचा आहे. हे 7 आणि 8 तारखेचे 2 कार्यक्रम पुरतं मी आपल्याला सांगत. रोजच्या रोज आपल्याला तुम्हाला कार्यक्रम सर्वकडे व्हॉट्सअपवर पाठवण्याची मला सांगण्यात आलं नाही, बरोबर आहे? सगळ्यांना पाठवतोय मी रोजच्या रोज जे काही. पण 7 तारखेच्या कार्यक्रमात थोडं चेंजेस झाल्यामुळे थोडं तुम्हाला मी मुद्दाम हा कार्यक्रम रिपीट केलेला आहे. बाकी सर्व कार्यक्रम आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम असं झालेला आहे. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की राहुलजींचा 10 तारखेला नांदेडमध्ये जाहीर सभा आहे सायंकाळी. ती टायमिंग तुम्हाला सांगेल पण 5च्या पुढेच होईल सभा ती. त्याच्यामध्ये राहुलजी तर प्रमुख वक्ते आहेतच, पण त्याच्यामध्ये जी मल्लिकार्जुन खरगेजी जे आहेत ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने त्यांचं पहिल्यांदाच आगमन 10 तारखेला दुपारी 3 वाजता हे नांदेडला होणार आहे. एकनाथ आपले मल्लिकार्जुन खरगे साहेबांचं आगमन दुपारी 3 वाजता नांदेडला होईल आणि ते सुद्धा सायंकाळच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे खरगे साहेबांचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर हे पहिलंच आगमन 10 तारखेला दुपारी 3 वाजता होणार आहे. ही माहिती मुद्दाम मला सांगायची आहे. शरद पवार साहेबांना सुद्धा त्यांचा कार्यक्रमात थोडा बदल होतो असं दिसतंय मला. अद्यापही त्यांच्यावर कम्युनिकेशन नाही आहे. पण 10 तारखेच्या सभेमध्ये 9 तारखेला नायगावमध्ये जायच्या ऐवजी कदाचित 10 तारखेला ते सहभागी होणार आहेत असं मला सूचित करण्यात आलेलं आहे. पण त्याची प्रकृतीवर अवलंबून राहणार आहे. म्हणजे पवार साहेबांच्या प्रकृतीवर ह्या गोष्टी सगळ्या अवलंबून राहणार आहेत. मग इम्रान प्रतापगडी जे महाराष्ट्रातले खासदार आहेत, ऑल इंडिया मायनॉरिटी सेलचे जे आता अध्यक्ष आहेत, खासदार आहेत महाराष्ट्रातले, ते सुद्धा आपल्या सभेमध्ये आहेत. आणि दिग्विजय सिंग जी आहेत, KC वेणुगोपाल जी आहेत, जयराम रमेश जे आहेत, महाराष्ट्राचे प्रभारी HK पाटील जे आहेत, ही सगळी केंद्रीय नेतृत्व जे आहे हे या सगळ्या कार्यक्रमामध्ये 7 तारखेपासून
की सर्व मंडळी हजर राहणार आहे. मला हमेला खवातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और जदगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम चावलवाला कॉम्प्लेक्स SBI बैंक के ऊपर देगलू नाका नांदेड़. हैवेल्स फ्लोराइड शोरूम में फ्रिज, AC, वॉशिंग मशीन, TV, डी फ्रिज और मिनी अप्लायंसेस दस्तयाब है. खरीदारी करके स्क्रैच कार्ड, गिफ्ट, डिस्काउंट ऑफर से ज्यादा फायदा उठाए. प्रोप्राइटर अब्दुल रज़ाक, उनके फर्जंद मोहम्मद इरफान, सहारा इलेक्ट्रॉनिक एंड अप्लायंसेस, हैवेल्स फ्लोराइड शोरूम, वाजेगांव, हैदराबाद हाईवे रोड, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.